हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण घेऊन आलो आहोत 12th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड मॅट्रायसिसचं 9th लेक्चर. 8th लेक्चरमध्ये आपण मिसलेनियस सोडवायला स्टार्ट केलेली, बट तो हाफच कंप्लीट झालेला. सो रिमेनिंग जो मिसलेनियस आहे 2A तो आपण या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आपला पहिला क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 9. इफ A इज इक्वल टू 2 3 1 2, B इज इक्वल टू 1 0 3 1, फाइंड AB and hence AB inverse. Verify that AB inverse is equal to B inverse into A inverse. क्वेश्चन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. बघा आता पहिल्यांदा AB काढूया. AB काय येईल बघा. AB इज इक्वल टू matrix A is 2 3 1 2, matrix B is 1 0 3 1. मल्टिप्लिकेशन करूयात. या रोने या कॉलमला 2 into 1 2, 3 3 जार 9, 9 plus 2 किती येणार आहे 11. नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into 0 0, 3 into 1 3, सो हा येणार आहे 3. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into 1 1, 2 into 3 6, 6 plus 1 किती येईल 7. आणि लास्ट सेकंड रो सेकंड कॉलम 1 into 0 0, 2 into 1 2, सो इथं येईल 2. हा आपला आला AB. सो आपण फर्स्ट स्टेप फाइंड केली. आता AB इनवर्स कडे जाऊयात. AB इनवर्स कडे जाण्याआधी काय फाइंड करणार. डिटर्मिनंट AB. डिटर्मिनंट AB बघा काय येईल 11 into 2 22, 7 into 3 minus 21, which is equal to 1, which is not equal to 0. Therefore AB inverse exists. मग आता ॲडजॉइंट मेथड यूज करू आणि AB चा इनवर्स फाइंड करू. मग ॲडजॉइंट मेथड साठी फर्स्ट काय कॅल्क्युलेट करावं लागेल. A11 काय येईल ते minus 1 raised to 1 plus 1 M11. मग हे येईल minus 1 raised to 1 plus 1 2, 2 इवन आहे. सो साइन चेंज होणार नाही, आहे तसंच राहील. M11 M11 म्हणजे काय. फर्स्ट रो आणि कॉलम डिलीट करायचा. काय राहील 2. नेक्स्ट A12 minus 1 raised to 1 plus 2 M12. आता इथं 1 plus 2 3 आहे. 3 इवन आहे का ऑड आहे. ऑड आहे. सो इथं मायनस होणार आहे. बघा M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम हे जर डिलीट केलं तर इथं राहत आहे फक्त 7. 7चं इथं काय होणार -7. नेक्स्ट A21 minus 1 raised to 2 plus 1 M21. हे पण मायनस येईल कारण ऑड आहे. आता बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केला हा आणि हा तर राहत आहे 3. इथं येणार -3. नेक्स्ट A22 इज इक्वल टू -1 raised to 2 plus 2 M22. आता इथं 2 plus 2 4 आहे जे इवन आहे. सो इथं प्लस येईल. सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केलं तर इथं येणार आहे 11. सो आपला AIJ जो येईल तो काय येईल बघा 2 -7 -3 11. मग ॲडजॉइंट काढावं लागेल आणि मग पुढचं जे आहे ते येईल. बट इथपर्यंत आधी नोट डाऊन करून घ्या, मग पुढचा पार्ट केलं नोट डाऊन. मग आता बघा ॲडजॉइंट AB हे जे आहे ते मी रफ नाही करत आहे क्वेश्चन मधलं. ए आणि बीच्या व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहेत. सो लिहितो इथं आपल्यास मी B इथं लिहितो 1 0 3 1, म्हणजे आपल्याला थोडंसं वरती स्टार्ट करतो. याच्यानंतर बघा ॲडजॉइंट AB जो येईल तो काय येईल AIJ चा काय येणार आहे ट्रान्सपोज.
ट्रान्सपोज किती येईल बघा, 2 -3 -7 11. फायनली ए बी इनवर्स काढूयात, जो येईल 1 अपॉन डिटर्मिनंट ए बी इंटू ॲडजॉईंट ए बी. आता डिटर्मिनंट ए बी तुम्ही बघितलात तर 1 आहे, मग 1 अपॉन 1 किती येणार आहे, 1च येणार आहे. सो हा जो आहे 2 -3 -7 11 हाच आपला ए बी इनवर्स येणार आहे. याला आपण इक्वेशन 1 दिलं. आपण पहिल्यांदा ए बी इनवर्स फाइंड केलेला आहे. मग आता इथपर्यंत व्यवस्थित नोट डाऊन करा. मग आपण नेक्स्ट स्टेपला ए इनवर्स बी इनवर्स काढू आणि त्याचं मल्टिप्लिकेशन घेऊ. पटकन लिहून घ्या इथपर्यंत. घेतलं लिहून? ओके. आता ए आणि बी इनवर्स काढूयात. आणि मग हे करूया. बघा आता, फॉर मॅट्रिक्स ए A11 किंवा डिटर्मिनंट ए काढूया आधी. काय येईल, 2 × 2 4 -3 किती येईल 1, विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट होईल. आता ए इनवर्स एक्झिस्ट झाला की मग आता फाइंड करायला जाऊया. A11 काय येईल रे, -1 + 1 हे ए आणि हे वेगळं असतं, यात कन्फ्यूज होऊ नका. नाहीतर म्हणणार एला पण येतंय, ए बीला पण येतंय आणि बीला पण येणार आहे. हे ए कोफॅक्टरचं सिम्बॉल आहे आणि हे ए मॅट्रिक्सचं नोटेशन आहे, यात कन्फ्यूज होऊ नका. इथं एमच राहणार आहे, इथं एच राहणार आहे. कुठलाही मॅट्रिक्स घ्या, ए घ्या, बी घ्या, सी घ्या, ए बी घ्या, एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, यात कन्फ्यूज होऊ नका. इथं काय येईल, पॉझिटिव्ह येईल, कारण हे 1 + 1 2 इव्हन आहे. मग M11 1 म्हणजे काय, ए मॅट्रिक्सला बघा फर्स्ट कॉलम डिलीट केला तर इथं आलं 2. नेक्स्ट A12 इज इक्वल टू -1 ^ 1 + 2 M12 हे येईल निगेटिव्ह. फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला तर इथं येईल -1. नेक्स्ट A21 इज इक्वल टू -1 ^ 2 + 1 M21 ऑड आहे, सो मायनस येणार. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम जर डिलीट केला तर इथं येईल 3, हे होणार आहे मायनस. नेक्स्ट A22 जे आहे ते काय येईल सांगा, -1 ^ 2 + 2 M22 हे येणार आहे पॉझिटिव्ह, कारण इव्हन आहे. सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केला तर इथं राहणार आहे 2. सो जो ए आय जे मॅट्रिक्स येईल कोफॅक्टर्सचा ए मॅट्रिक्ससाठी तो काय येईल, 2 -1 -3 2. सो आता ॲडजॉईंट ए काढूया. ॲडजॉईंट ए काय येईल सांगा, ए आय जेचा ट्रान्सपोज येणार. ट्रान्सपोज जर घेतला तर तो येईल 2 -3 -1 2. आता लास्ट स्टेप, ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए. हा काय येईल, डिटर्मिनंट ए किती काढलाय 1, मग 1 अपॉन 1 1च राहणार आहे. सो हाच आपला इनवर्स येणार आहे 2 -3 -1 2. बघा इथं ए इनवर्स नोट डाऊन करतो, 2 -3 -1 2. सेम आता मॅट्रिक्स बी साठी जाऊयात. बी इनवर्स कॅल्क्युलेट करू. हे नोट डाऊन करून घ्या फास्ट. बघा आता फॉर मॅट्रिक्स बी पहिल्यांदा डिटर्मिनंट बी फाइंड करूया. 1 - 0
किती आला 1 विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर बी इनवर्स एक्झिस्ट्स. आता इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला M11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तर इथं येईल 1. फर्स्ट रो सेकंड कॉलमला येईल -3, तिथं येईल 0 आणि इथं येणार आहे 1. सो आपला AI जो आहे 1 -3 0 1 येईल. मग ॲडजॉईंट बी जो आहे त्याचा ट्रान्सपोज येईल जो येईल 1 0 -3 1. मग बीचा पण डिटर्मिनंट 1 आहे, सो 1/1 तेच येणार आहे. सो बी इनवर्स येईल 1 0 -3 1. बी इनवर्स येईल 1 0 -3 1. हे याच्यावरचं लिहू नका, हे मी माझ्या कन्सिडरेशनसाठी लिहिलेलं आहे की तर एकदा रफ केलं की ते मला परत लक्षात राहणार नाही एवढं. ओके, हे व्यवस्थित बी इनवर्सचं नोट डाऊन करून घ्या. मग आपण लास्ट स्टेपकडे जाऊया. ज्यात आपल्याला बी इनवर्स इंटू ए इनवर्स हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा आता लक्ष द्या, बी इनवर्स इंटू ए इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स बघा किती आहे 1 0 -3 1. ए इनवर्स किती आहे 2 -3 -1 2. आता लक्षात आलं नाही वर का लिहिलेलं. आता याचं मल्टिप्लिकेशन एवढं आलं पाहिजे आपल्याला तर आपलं ते प्रूव्ह होईल. बघूयात सॉल्व करू. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 2 2 0 × -1 0 म्हणजे इथं 2 तर आलं. नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × -3 -3 0 × anything 0. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 × 2 -6 1 × -1 -1 इथं येईल -7. आणि लास्ट -3 × -3 +9 1 × 2 2 दॅट इज 11. आता इक्वेशन 1 मध्ये आपला ए बी इनवर्स आलेला 2 -3 -7 11. इथे पण तोच आला. मग फ्रॉम 1 and 2 इट इज व्हेरीफाईड दॅट ए बी इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. ओके, हे व्यवस्थित सगळं नोट डाऊन करून घ्या. इथं हे आपलं एक्झाम्पल संपतंय. मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आता क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा काय दिलेलं आहे. ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. बघा आता 9th मध्ये आपण ए इनवर्स ॲडजॉईंटने काढला. इथं आता रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करूया म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस पण होऊन जाईल. बघूयात पहिल्यांदा पहिली स्टेप काय करणार. डिटर्मिनंट ए किंवा we have a is equal to 4 5 2 1. Therefore determinant a is equal to 4 × 1 4 minus 5 × 2 10 किती आलं -6 which is not equal to 0. Therefore a inverse exists. आता काय करूया, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरूया, ते सोपे पडतील रो पेक्षा. वी रिप्रेझेंट गिवन मॅट्रिक्स ॲज कॉलमचा आठवा जरा ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. मग या फॉर्मॅटमध्ये जर आपण लिहिलं तर काय येईल ए इनवर्स इंटू ए किती आहे 4 5 2 1 इज इक्वल टू आय दॅट इज 1 0 0 1. आता ऑपरेशन करूयात. पहिलं C2 मायनस C1 ए इनवर्स. आता C1 चेंज नाही होणार, तो काय राहील 4 2. आता C2 मायनस C1 C2 किती आहे 5 1 मायनस C1 आहे 4 2 5 मायनस 4 1 1 मायनस 2 इथं येईल -1 इज इक्वल टू. इकडे जर बघितलं तर C2 आहे 0 1 आणि C1 आहे 1 0. इथं येईल -1 1. आता काय करूया C1 इंटरचेंज C2 मग इथं ए इनवर्स इंटू इथं इंटरचेंज केलं तर 1 - 1 4 2 इज इक्वल टू येईल -1 1 1
0. इथपर्यंत आपल्या स्टेप्स आलेल्या आहेत. हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, मग पुढच्या स्टेप्स बघूया. आता पुढे काय करावं लागेल, या 4 ला काय करावं लागेल, 0. मग त्या 4 ला 0 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, C2 वरती ऑपरेशन करावं लागेल C1 चा यूज करून. मग ते ऑपरेशन काय येईल बघा, C2 मायनस 4C1. मग A इनवर्स इंटू, इथं C1 चेंज होणार नाही. C2 बघा काय आहे, 4 मायनस 4 C1 काय आहे, 1 मायनस 1. मग हे 4 मायनस 4 काय होईल, 0. इथं मायनस मायनस प्लस होईल, 2 प्लस 4 इथं किती येईल, 6 इज इक्वल टू. आता इकडे पण बघा C1 फर्स्ट कॉलम आहे तो ॲज इट इज राहणार आहे. सेकंड कॉलमला बघा 1 0 मायनस 4 फर्स्ट कॉलम येणार आहे मायनस 1 प्लस 1. आता हे मायनस मायनस प्लस होईल, 1 प्लस 4 इथे येईल 5 आणि इथे मायनस 4. आता याला 1 करावं लागेल, लास्ट टू लास्ट कॉलम डिवाइड करण्याशिवाय ऑप्शन नाहीये. ऑपरेशन येईल C2 1/6 C2. मग इथं येईल A इनवर्स इंटू फर्स्ट कॉलम ॲज इट इज, सेकंड मध्ये 0 आहे, इथं काय येईल 1. कारण 0 ला डिवाइड केलं तर होणार नाही, 0च येणार आहे. आता इकडे बघा काय येईल, मायनस 1 इथं येईल 5/6 आणि इथं येईल मायनस 4/6. आता नेक्स्ट स्टेप कडे जाऊयात. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागेल, याला 0 बनवावं लागेल. आता ऑपरेशन बघा कसं येईल, C1 प्लस C2. खूप सिंपल ऑपरेशन होतं शेवटचं. C1 प्लस C2 बघा, C1 आहे 1 मायनस 1, C2 आहे 0 1. 1 प्लस 0 1, मायनस 1 प्लस 1 किती येणार आहे, 0. इथं येईल 0 1, म्हणजे हा आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट झाला. आता इकडचे ऑपरेशन्स बघूयात. इथं बघा मायनस 1 प्लस 5/6, 6 इंटू मायनस 1 मायनस 6 प्लस 5 अपॉन 6. मायनस 6 प्लस 5 काय येईल, मायनस 1/6. पुढचं सोडूयात सेकंड, 1 मायनस 4/6. 6 इंटू 1 6 मायनस 4 अपॉन 6 हे येईल 2/6. आणि सेकंड कॉलम होता तो ॲज इट इज येईल 5/6 आणि इथं येईल मायनस 4/6. आता तुम्ही बघितलं तर इथं A इनवर्स इंटू काय येईल I, आणि इथे 1/6 जर कॉमन काढलं तर आत राहील मायनस 1 5 2 मायनस 4. फायनली A इनवर्स आपला आला 1/6 मायनस 1 5 2 मायनस 4. इक्वेशन नंबर 1. आता हे आपले निम्म एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. हाफच एक्झाम्पल सॉल्व झालंय. अजून आपल्याला 1/6 A मायनस 5 आहे हे काढायचं आहे. जाऊया त्या स्टेप कडे. नाव 1/6 इंटू A मायनस 5 आहे हे जर बघितलं तर ते येईल 1/6 इंटू. आता इथे कर्ली ब्रॅकेट टाकूयात. A किती येईल बघा, 4 5 2 1 आणि इथं मायनस 5 आहे म्हणजे मायनस 5 इंटू 1 0 0 1 हे कॅल्क्युलेशन येईल. मग आता हे इथून पुढे सॉल्व करूया. प्रत्येक वेळी बघा नोट डाऊन करून घ्या एक्झाम्पल ते रफ करायच्या आधी. आता पुढची स्टेप बघूया. तिथं काय येईल, इज इक्वल टू 1/6 ॲज इट इज येथील. आता इथं बघा कर्ली ब्रॅकेट मध्ये इथं येईल 4 5 2 1. आता ह्या 5 ने जर आत मल्टिप्लाय केलं, या 5 ने आत मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 5 इंटू 1 5, 5 इंटू 0 0, 5 इंटू 0 0, 5 इंटू 1 5. ओके. आता सिंपल सबस्ट्रॅक्शन, जशी ॲडिशन करत होतो तशीच आपली सबस्ट्रॅक्शन येणार आहे. याच्यातून हा रिस्पेक्टिव्ह इलेमेंट, पहिल्यातून पहिला दुसऱ्यातून दुसरा, परत या लाईनमध्ये पहिल्यातून पहिला दुसऱ्यातून दुसरा. मग बघा 4 मायनस 5 किती आलं, मायनस 1 आलंय. 5 मायनस 0 5, 2 मायनस 0 2,
1 minus 5 minus 4. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट बघा, इक्वेशन सेकंड बघा, सेम येते. सो काय लिहू शकतो, फ्रॉम 1 and 2 इट इज प्रूव्ड दॅट A inverse is equal to 1 upon 6 into A minus 5 आहे. इथं हे एक्झाम्पल संपतंय. सो व्यवस्थित एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 11. फाइंड मॅट्रिक्स X such that AX is equal to B where A is equal to 1 2 minus 1 3 and B is equal to 0 1 2 4. म्हणजे आपल्याला बघायचं आहे. दिलेल्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. वी हॅव AX इज इक्वल टू B. आता A काय दिलंय, 1 2 minus 1 3 X इज इक्वल टू B 0 1 2 4. आता इथं रो वापरण्याशिवाय ऑप्शन नाहीये कारण Xच्या आधी आलेला आहे. Xच्या नंतर आलं तर कॉलम वापरायचं, आधी आलं तर रो वापरायचं. हे डोक्यात फिटच ठेवायचं, लक्षात ठेवा. Xच्या आधी A आला तर रोच वापरायचे, Xच्या नंतर आला तर कॉलमच वापरायचं. आता आपण बघा मागचं एक्झाम्पल ॲडजॉईंटने सोडवलं, मागचं कॉलमने. आता हे रो ट्रान्सफॉर्मेशनने सोडवायचं आहे. म्हणजे याला 1 याला 0 याला 1 याला 0. हा 1 आहेच. आता याला 0 बनवायचा आहे. ऑपरेशन काय येईल बघा, R2 प्लस R1 म्हणजे सेकंड रो मध्ये फर्स्ट रो ऍड करणार आहे. मग याच्यात होणार काय आहे बघा, फर्स्ट रो जो आहे दोन्ही साईडचा तो ॲज इट इज येईल. सेकंड रो मध्ये ऍड करताना -1 प्लस 1 किती येईल, 0 3 प्लस 2 5. इकडे बघा 2 प्लस 0 2 4 प्लस 1 5. आता काय करूया, सेकंड रो ला 5 ने डिवाइड करूया कारण याला 1 करायचा, लास्ट रो लास्ट कॉलम आहे. ऑपरेशन होणार आहे R2 वर 1 अपॉन 5 R2. हे ऑपरेशन झाल्यावर काय येईल, इथं 1 2 इथं येईल 0 इथं येईल 1. X इज इक्वल टू इथे बघा 0 1 2 अपॉन 5 इथं येईल 1. आता नेक्स्ट ऑपरेशन बघा, याला 0 बनवायचं आहे. ऑपरेशन येईल R1 मायनस 2 R2. हे जर सोडवलं आपण तर काय येईल बघा, इथं 1 0 0 1च येणार आहे. कसं सोडवून दाखवतो, R1 आहे 1 2 मायनस 2 टाइम्स R2 आहे 0 1. 1 minus 0 1 2 minus 2 0. आता इकडे सॉल्व करणं खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट रो बघा 0 minus 2 into 2/5 हे येईल -4/5. नेक्स्ट इकडे येईल 1 minus 2 into 1 1 minus -2 -1 हे राहील ॲज इट इज. मग हे येईल आपलं फायनल आन्सर. हे व्यवस्थित नोट डाऊन करा. केलं नोट डाऊन? बघा मग पुढे हा येणार आयडेंटिटी मॅट्रिक्स I into X इज इक्वल टू -4/5 2/5 -1 1. फायनली काय येईल, X इज इक्वल टू -4/5 2/5 -1 प्लस 1. हे येईल तुमचं फायनल आन्सर. सो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 काय दिलेला आहे, फाइंड X इफ AX इज इक्वल टू B वेअर A आणि B हे मॅट्रायसेस दिलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. बघा काय दिलेलं आहे, वी हॅव AX इज इक्वल टू B देअरफॉर A मॅट्रिक्स काय बघा 1 -1 1 2 1 2 3 2 4 into X is equal to B
तर बी रो मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स दिलेला आहे, ज्यात एकच कॉलम आहे, 3 रोज आहेत. आता जे ऑपरेशन याच्यावर करणार तेच याच्यावर करायचे. बघा ए जो आहे तो 100 आधी आलाय, सो आपल्याकडे ऑप्शनच नाहीये इथं, फक्त रो ट्रान्सफॉर्मेशनच तुम्ही करू शकता. मग आता याला आपल्याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून, आणि जे ट्रान्सफॉर्मेशन याच्यावर अप्लाय करणार आहे तेच याच्यावर करायचे. आता काय करावं लागेल, याला 1, या दोघांना 0, ही पहिली स्टेप आहे आपली. हा 1 आहेच, मग यांना 0 करूयात. ऑपरेशन बघा काय येईल, पहिलं R2 प्लस R1, आणि दुसरं ऑपरेशन येईल R3 मायनस R1. हे ऑपरेशन जर केलं तर काय येईल बघा, फर्स्ट रो जो आहे तो ॲज इट इज येईल 1 2 3, चेंज होणार आहे तो सेकंड आणि थर्ड रो. मग सेकंड रो कॅल्क्युलेट करूया, ॲडिशन करायचे. -1 प्लस 1 0, 1 प्लस 2 3, 2 प्लस 3 किती येईल 5. नेक्स्ट बघा आता 1 मायनस 1 0, 2 मायनस 2 0, 4 मायनस 3, इथं किती येईल 1. आता इकडे बघा फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो मध्ये काय करायचं आहे ॲड, हा 2 प्लस 1 इथं काय येईल 3, आणि थर्ड मधून मायनस करायचं आहे 3 मायनस 1, इथं किती येईल. आता नेक्स्ट स्टेप, याला 1 करायचं आहे. मग 1 करायचं असेल तर ऑपरेशन काय येईल, R2 1/3 R2. फर्स्ट रो बघा ॲज इट इज येईल 1 2 3, सेकंड रोला 0 1 5/3, 3 ने डिवाइड केल्यावर इथं येईल 0 0 1 इंटू x इज इक्वल टू, इथं येईल 1 1 2, कारण 3 डिवायडेड बाय 3 किती येणार आहे 1. मग आता पुढचे कॅल्क्युलेशन्स बघूयात, बट तोपर्यंत हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. तर बघा ऑपरेशन जे आहे ते येईल R1 मायनस 2 R2, कारण याला 0 करायचं आहे, हा ऑलरेडी 0 आहेच. मग याच्यात चेंज होणार आहे कोण, R1 चेंज होईल, आणि R2 आणि R3 आहे तसेच राहतील. मग R1 बघा 1 2 3 -2 -2 -2, इथं येईल 0, इथं येईल 1, इथं येईल 5/3. मग हे 1 -2 इंटू 0 0, 1 येईल, 2 -2 0. आता इथं खाली बघा काय येईल 3 मायनस 2 इंटू 5 10 -3, 3 इंटू 3 9 -10/3, म्हणजे इथं येणार आहे -1/3. आता ऑपरेशन पलीकडे वापरूयात. आता बघा इथे काय येईल, राईट साईडला 1 आहे फर्स्ट रोला, -2 इंटू सेकंड रोला पण 1च आहे, 1 -2, इथं येईल -1. सेकंड रो थर्ड रो ॲज इट इज, इथं पण तसंच येणार आहे 0 1 5/3 0 0 1. आता या 1चा यूज करून या दोघांना 0 बनवायचं, ही आपली लास्ट स्टेज आहे. मग काय येईल R1 प्लस 1/3 R2, R2 मायनस 5/3 R3, इथं पण R3 येईल. लक्ष द्या, बऱ्याच जणांना समजत नसेल तर लक्ष द्या, हे -1/3चं इथं प्लस 5/3 प्लस असेल तर इथं मायनस, ऑपरेशन तसेच होतात कॅन्सल करायचं असेल तर, आणि हे 1 असतंय ते ॲज इट इज येतं. मग हे जे असतात इथले नंबर याचे फक्त साईन चेंज करायचे, ते मायनस असेल तर इथं प्लस, प्लस असेल तर मायनस, आणि ते रिस्पेक्टिव्ह ऑपरेशन करायचे. इथं येणार आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 इंटू x इज इक्वल टू, आता इकडचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. थर्ड रो ॲज इट इज येईल बघा -1 फर्स्ट रो प्लस 1/3 इंटू सेकंड रो, थर्ड रो आहे 2, म्हणजेच येईल -1 प्लस 2/3, म्हणजेच हे येईल -3 प्लस 2/3 -1/3.
आता सेकंड रोला बघा 1 आहे इथं मायनस 5/3 इंटू 2 म्हणजेच 1 मायनस 10/3 हे 3 मायनस 10 म्हणजे इथे येईल -7/3. मग हे इथपर्यंत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढची स्टेप आता इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स आलेला आहे. सो आय इंटू एक्स इज इक्वल टू इथं 1/3 मायनस 1/3 जर कॉमन काढलं तर आतमध्ये येईल 1 7 आणि इथं -6. सो एक्स जो येणार आहे आपला तो येईल -1/3 इंटू 1 7 -6. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. सो व्यवस्थित क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. काय दिलेलं आहे, ABC असे 3 मॅट्रायसेस दिलेले आहेत 2x2 चे आणि देन फाइंड मॅट्रिक्स सच दॅट AXB इज इक्वल टू C. आता X च्या आधी A आलं, मग A वर कुठले ट्रान्सफॉर्मेशन वापरणार, रो, करेक्ट, आणि B नंतर आलाय सो B वर कॉलम. आता बघा कसं येईल, we have AXB is equal to C. मग A बघा किती आहे 1 1 1 2 X मध्येच आहे, B आहे 4 1 3 1 is equal to C. आता लक्ष द्या, काय करूया, याच्यावर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरू A वर. तोपर्यंत B आहे तसाच ठेवायचा, X आहे तसाच, आणि जे ट्रान्सफॉर्मेशन रोचे याच्यावर वापरू ते C वर करायचे. इकडे याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करू म्हणजे हा गायब होईल. मग याच्यावर कॉलम वापरू, जे याच्यावर वापरणार तेच याच्यावर वापरायचे. याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करू, हा पण गायब होईल, म्हणजे इथं फक्त राहील X आणि इकडे आपलं आन्सर येईल. आता याच्यावर रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे याला 1 याला 0 याला 1 0. जाऊयात ऑपरेशन करत. पहिलं ऑपरेशन बघा काय येईल, R2 मायनस R1. सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करणार, मग इथं येईल 1 1. बघा मायनस केलं तर 1 - 1 0 2 - 1 1. इथं येईल 1 0 सॉरी 0 1 इंटू एक्स. बी वर काहीही ट्रान्सफॉर्मेशन करायचं नाही, कारण बी ला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय होत नाही, कारण तो एक्सच्या नंतर आहे, नंतरची ट्रान्सफॉर्मेशन कॉलम असतात. इकडचा कॉमन आहे, त्याला दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय होतात. मग इथे बघा R2 मायनस R1 म्हणजे 31 मायनस 24. इथे 24 येईल, इथं 7. 31 मायनस 24 इथं येईल 7, आणि इथं 9 - 7 इथं येईल 2. आता बघा हा 1 आहे, हा 0 आहे, हा 1, याला आता 0 बनवायचा आहे. मग नेक्स्ट ऑपरेशन काय येईल बघा, R1 मायनस R2. ऑपरेशन न बघा 1 - 0 1 1 - 1 0 0 1. एक्स बी ला धक्का लावायचा नाही. इकडे बघा 24 - 7 इथं येईल 17 7 - 2 इथं येईल 5 इथं येईल 7 2 ॲज इट इज. हा आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट झाला. सो I इंटू एक्स इज इक्वल टू 4 1 3 1 इज इक्वल टू 17 5 7 2. सो फायनल स्टेप आली, एक्स इंटू 4 1 3 1 इज इक्वल टू 17 5 7 2. इथपर्यंत सॉल्व झालेलं आहे. मग आता या बी मॅट्रिक्सवर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरणार, याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करणार, आणि मग तेच जे ऑपरेशन्स आहेत ते इकडं वापरणार, म्हणजे हा ऑटोमॅटिकली एक्स मध्ये कन्वर्ट होईल. सो जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचे ऑपरेशन्स वापरूया. केलं नोट डाऊन, ओके. बघा आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याच्यावर पहिलं काय येईल बघा, C1 - 3 C3
हे ऑपरेशन जर वापरलं तर एक्स ॲज इट इज राहील. C1 काय आहे 4 3 -3 C3 कुठून आला रे C2 1 1 4 -3 तर काय येईल 1 3 -3 0. सेकंड कॉलम ॲज इट इज. आता इकडे बघा 17 आणि इथे आहे 7, इथे येईल 5, इथे येईल 2. 17 - 15 इथे येईल 2. 7 - 6 इथे येईल 1 आणि इथे येईल 5 2. आता याला 0 बनवायचं आहे. सो ऑपरेशन काय येईल नेक्स्ट C2 C1. मग बघा x इंटू फर्स्ट कॉलम ॲज इट इज 1 - 1 0 1 - 0 1 इज इक्वल टू इकडे सबस्ट्रॅक्शन केली तर बघा 5 - 2 3 इथे येईल 1. सो फायनल आपला आन्सर येईल x इंटू आय इज इक्वल टू 2 3 1 1 आणि फायनली x इज इक्वल टू 2 3 1 1. हे आपला आन्सर आलेला आहे. सो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या पॉज करून. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके, क्वेश्चन नंबर 13 पर्यंत आपण कंप्लीट आलेलो आहोत. आता क्वेश्चन 14 टू क्वेश्चन 18 आहेत. यातले बरेचसे आपण सॉल्व केलेले आहेत. मग ते आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झालेले असेल किंवा मी होमवर्कला तुम्हाला दिलेले आहेत त्यात कव्हर झालेले असतील, तरी पण ते रिपीट सोडवायचे आहेत. बघा क्वेश्चन 14 15 ॲडजॉईंट मेथडने इन्व्हर्स काढायचं आहे. 16 मध्ये ॲडजॉईंट आणि इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रो आणि कॉलम तिन्हीने काढायला सांगितलेलं आहे. 17 मध्ये इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि 18 मध्ये इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने इन्व्हर्स काढायचे. मग ते जे क्वेश्चन्स आहेत याच्यानंतर स्क्रीनवरती दिसतील, ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि सॉल्व करा होमवर्कला. क्वेश्चन नंबर 14 टू क्वेश्चन नंबर 18 इन्व्हर्सचे क्वेश्चन आहेत की जे ॲडजॉईंट रो किंवा कॉलमने काढायचे आहेत, की जे तुम्हाला ऑलरेडी येत आहेत. सो ते याच्यानंतर स्क्रीनवर दिसतील. व्हिडिओ पॉज करा, सगळे व्यवस्थित नोट डाऊन करा आणि होमवर्कला सॉल्व करा. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 कडे जाऊयात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन बघितल्यानंतर थोडासा विचित्र वाटेल. हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि या रिझल्टवरती जे क्वेश्चन्स आहेत ते CET JEE म्हणजे तुमच्या एंट्रन्स एक्झामला पडतात. हे बोर्डसाठी इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. पडलं तर हे MCQ मध्ये पडू शकतं की A11 A21 A12 A22 A13 A23 काय येईल 0. बघा इथं तुम्ही बघितलं तर इथं फर्स्ट रोचे इलेमेंट्स आहेत हे 1 2 3 आणि हे जे को फॅक्टर्स आहेत ते सेकंड रोचे आहेत. म्हणजे फर्स्ट रोचे इलेमेंट आणि सेकंड रोचे को फॅक्टर घेतले, म्हणजे कोणतेही एका रोचे इलेमेंट आणि दुसऱ्या रोचे को फॅक्टर घेतले तर त्यांचा प्रोडक्ट आणि ॲडिशन काय येते 0. तर त्याच रोचा इलेमेंट आणि त्याच कॉलम त्याच रोचा को फॅक्टर त्याच रोचा इलेमेंट आणि त्याचाच को फॅक्टर यांच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन करत गेलो तर हा आपला डिटर्मिनंट A असतो. आणि ही डिटर्मिनंटची थिअरी आहे, कारण त्याच रो आणि कॉलमला आपण कॅन्सल करून विथ साइन्स आपण ॲडजस्ट करत असतो. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो क्वेश्चन आधी नोट डाऊन करून घ्या, मग आपण सॉल्व करायला स्टार्ट करू. केला नोट डाऊन क्वेश्चन? बघा आता आपल्याला जो मॅट्रिक्स A येणार आहे तो 3x3 चा दिलेला आहे. मग तो येईल A11 A12 A13. इथं येईल A21 A22 A23 A31 A32 A33. हा मॅट्रिक्स येईल 3x3 चा. मग आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड करायचं आहे बघा. A11 A21 फाइंड करायचं आहे. काय येईल ते -1 + 2 + 1 M21. आता हे 2 + 1 काय येईल 3 ऑड आहे M21 म्हणजे हे मायनस येईल.
आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केला तर इथं येईल सेकंड रो फर्स्ट कॉलम A12 A32 A13 A33 हे सॉल्व केलं तर काय येईल मायनस इंटू A12 A33 मायनस A13 A32 या मायनसमुळे आतले साईन्स चेंज होतील. काय होईल A13 इंटू A32 बघा हे मायनस होतं ते प्लस झालं. आता हे मायनसमुळे हे मायनस होईल. हे येईल A12 इंटू A33 हे आपलं फर्स्ट आलं A21चं. सेम वेने आपल्याला A22 कॅल्क्युलेट करायचं आहे. A22 येईल आपला मायनस 1/2 2 + 2 M22. बघा मी इथं इन्फॉर्मेशनसाठी A11 लिहून ठेवतो, सॉरी A21 A13 A32 मायनस A12 A33. आता इथं 2 + 2 even आहे, सो प्लस येईल. आता सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट केला तर इथं येईल A11 A31 आणि इथे येईल A13 A33. हे सॉल्व केलं तर काय येईल A11 इंटू A33 मायनस A13 इंटू A31. म्हणजे वरती लिहून ठेवूया A22 A11 A33 मायनस A13 A31. आता हे झालं याचं. याच्यानंतर अजून एक को फॅक्टर काढावा लागेल. हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. A23 काढावा लागेल, पटकन नोट डाऊन करा. मग A23 2 + 3 इथं काय येईल M23. काय येणार आहे मायनसच येणार आहे इथं पण. जे साईन्स चेंजेस होतील ते बघूया. इथं काय येईल सेकंड रो थर्ड कॉलम बघा A11 2 + 3 5 ऑड आहे, सो इथं मायनस आलं. आणि इथे येईल A12 A32. बघूयात आता हे मायनसमुळं काय होईल मायनस येईल इथं A11 A32 मायनस A12 A31. मायनसमुळे आतले साईन्स चेंज होतील. A12 A31 मायनस A11 A32. इथं आपलं A23 आला. पटकन हे नोट डाऊन करून घ्या. मग आपण फर्स्ट जे प्रूफ आहे ते बघूया. केलं नोट डाऊन? ओके. मग बघा फर्स्ट जे प्रूफ होतं त्याची LHS काय होती बघा A11 इंटू A21 प्लस A12 इंटू A22 प्लस A13 इंटू A23. व्हॅल्यूज पुट करूया. A11 ॲज इट इज येणार आहे. A21 किती आहे बघा A13 इंटू A32 मायनस A12 इंटू A33 प्लस A12 इंटू इथं काय येईल बघा A22. को फॅक्टर काय येईल स्मॉल A11 A33 मायनस A13 इंटू A31 प्लस लास्ट A13 इंटू इथं A12 A31 मायनस A11 A32. आता हे सिम्प्लिफाय केले पाहिजेत. बघा मल्टिप्लाय केल्यावर काय येईल A11 A13 A32 मायनस A11 A12 A33 प्लस इथं बघा A11 आधी लिहितो A12 नंतर लिहितो आणि A33 लास्टला लिहितो.
मायनस तिथं A12 A13 A31. आता लास्ट हे राहिले प्लस इथं A12 आधी लिहितो A13 A31 आणि मायनस A11 आधी लिहितो A13 नंतर लिहितो आणि लास्टला A32 लिहितो. आता तुम्ही जर बघितलं तर टर्म्स ही टर्म आणि ही टर्म काय आहे सेम आहे आणि साईन्स वेगळ्या आहेत, सो या काय होतील कॅन्सल. आता ही टर्म बघा आणि ही टर्म सेम आहेत, साईन्स डिफरंट आहेत, सो काय होतील कॅन्सल. या दोन टर्म्स पण बघा साईन्स डिफरंट आहेत आणि टर्म सेम आहेत, सो कॅन्सल होतील आणि लास्टली 0 विच इज इक्वल टू RHS. सो इथं आपला जो फर्स्ट पार्ट होता तो प्रूव्ह झाला. मग आता बघूयात सेकंड प्रूफ. सेकंड प्रूफ मध्ये बघा ए मॅट्रिक्स आहे तो आपला सेम येणार आहे A11 A21 A31 A12 A22 A32 आणि इथे येईल A13 A23 A33. आपल्याला काढायचे आहेत. पहिल्यांदा A11 काढूया. A11 काय येईल -1 + 1 M11. आता इथं जर बघितलं तर हे 1 + 1 2 E1 आहे. सो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केला तर इथं येईल A22 A32 A23 A33. सॉल्व केलं तर काय येईल A22 A33 मायनस A23 A3 आपला A11 येईल. लगेच इथं नोट डाऊन करू A22 A33 मायनस A23. आता मी इथं नोट डाऊन करतोय, तुम्ही नोट डाऊन करू नका, ते मला परत हे रफ करावं लागतंय म्हणून नोट डाऊन करतो. नेक्स्ट A12 -1 + 2 M12 विच इज इक्वल टू मायनस इथं काय येईल A21 A31. फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला आणि हे A23 A33. इथं मायनस असेल तर काय येईल बघा A21 A33 मायनस A23 A31. हे साईन चेंज होऊन येईल A23 A31 मायनस A21 A33. तो हे आहे असंच ठेवूया आणि मॅट्रिक्सचा इनवर्स डिटर्मिनंट काढायचा आहे. आता थर्ड इलेमेंटचं काढूया A13 -1 + 3 M13. हे E1 आहे. इथे येईल A21 A31 A22 A32. सोडवलं तर बघा काय येईल A21 A32 मायनस A22 इंटू A31. इथं A13 लिहून घेऊया. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आहे. मग पुढे जाऊयात आपण. जी LHS होती ती फाइंड करूयात. बघा LHS काय दिलेली
a11 into a11 plus a12 into a12 plus a13 into a13 बघा काय येईल a11 into a22 a33 minus a23 into a32 minus हे मायनस साइन अलीकडे घेतो मी a12 into a21 into a33 minus a23 into a31 plus a13 into a21 a32 minus a22 a31 इक्वेशन नंबर 1 हे आलं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 फाइंड केल्यानंतर जी RHS आहे ती काय आहे डिटर्मिनंट ए. डिटर्मिनंट ए काय येणार आहे बघा a11 इंटू ब्रॅकेट याने याला आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. मग काय येईल a22 इंटू a33 मायनस a23 इंटू a32. आता पुढच्या याला साइन येणार मायनस a12 इंटू आता याला याला कट केलं तर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. काय येईल a21 इंटू a33 मायनस a23 इंटू a31 आणि लास्टला येईल प्लस हा a13 याचा रोल कॉलम डिलीट केला की याचं याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन येईल. मग काय येईल बघा a21 इंटू a32 मायनस a22 इंटू a31 इक्वेशन नंबर 2. मग इथपर्यंत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आता बघा लास्टला काय लिहिणार फ्रॉम 1 and 2 a11 into a11 plus a12 into a12 plus a13 into a13 is equal to काय येईल डिटर्मिनंट ए. या दोन्ही प्रॉपर्टीज बघा व्यवस्थित पाठ करा. या तुम्हाला एंट्रन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट राहणार आहेत. मग आपण आजचा जो लास्ट क्वेश्चन आहे तो बघूयात म्हणजे आपला मिसलेनियस एंड होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे ए आणि बी मॅट्रायसेस दिलेले आहेत आणि एक्स ए इज इक्वल टू बी एक्स ए इज इक्वल टू बी ही कंडिशन दिलेली आहे. बघा इथं ए एक्स नंतर आलाय सो इथं कॉलम वापरणार. जर ए एक्स इज इक्वल टू बी म्हणजे ए एक्सच्या आधी आला असता तर आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरले असते. मग बघा दिलेल्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. वी हॅव एक्स ए इज इक्वल टू बी. मग हे जे आहे ते लिहून घेतलं तर काय येईल बघा एक्स इंटू ए जो आहे तो आहे 101 023 121 इज इक्वल टू बी मॅट्रिक्स आहे 112 214 357. आता याला आपण आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हा ऑटोमॅटिकली आपला एक्स मध्ये कन्वर्ट होईल. मग बघूयात पहिलं ऑपरेशन काय करता येईल. याला 1 आहे हा 0 आहे याला 0 बनवूया. ऑपरेशन येईल C3 मायनस C1 मग x इंटू बघा फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम ॲज इट इज 1 मायनस 1 0 3 मायनस 0 3 1 मायनस 1 0 इज इक्वल टू इकडे बघा फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम ॲज इट इज थर्ड कॉलम मध्ये बघा काय येईल 3 मायनस 1 2 5 मायनस 1 4 7 मायनस 2 5. आता याला 1 बनवूयात आणि हे दोन इंटरचेंज करू. ऑपरेशन बघा आपलं काय येईल C3 मायनस C2. मग बघा इथे फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम पण ॲज इट इज. आता थर्ड मधून सेकंड मायनस करायचं आहे 0 मायनस 0 0 3 मायनस 2 1 0 मायनस 2 मायनस 2 इज इक्वल टू इकडे बघा फर्स्ट कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम ॲज इट इज. आता बघा इथं 2 मायनस 2 0
4 minus 1 3, 5 minus 4 1. आता इंटरचेंज करावे लागतील, बट एवढा आधी नोट डाऊन करून घ्या, मग पुढच्या आपण सॉल्व करूया. व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. बघा आता पुढच्या ऑपरेशन मध्ये C2 आणि C3 इंटरचेंज करूया. C2 इंटरचेंज C3, इथं x होतं तसंच येईल. बघा फर्स्ट कॉलम 1 0 1, आता इथे येईल 0 1 minus 2 आणि इथे येईल 0 2 2 इज इक्वल टू, इकडे पण बघा 1 1 2 ॲज इट इज येईल 0 3 1 2 1 4. आता हा 1 झाला, याचा यूज करून याला आणि याला 0 बनवणार. हा 0 आहे, याला 2 ला 0 बनवूया. मग 2 ला 0 बनवताना ऑपरेशन काय येईल बघा, C3 मायनस 2 C1. हे जे ऑपरेशन येणार आहे याच्यात काय येईल बघा, x फर्स्ट आणि सेकंड कॉलम ॲज इट इज राहतील. आता इथं C3 आहे मायनस 2 C1. C3 लिहून घेतो बघा, इथं 0 2 2 मायनस 2 मायनस 2 मायनस 2. C1 आहे 1, सॉरी C2चं ऑपरेशन करायचं आहे. C2 आहे 0 1 मायनस 2. 0 मायनस 0 हा किती येईल 0. 2 मायनस 2 हा पण 0 होईल. आणि इथे बघा 2 मायनस मायनस प्लस म्हणजे 2 प्लस 4 इथं येईल 6. आता सेम ऑपरेशन इकडे अप्लाय केलं तर फर्स्ट आणि सेकंड कॉलम येणार आहे ॲज इट इज. थर्ड वरती ऑपरेशन होईल. थर्ड लिहून घेऊया 2 1 4 मायनस 2 मायनस 2 मायनस 2. सेकंड कॉलम आहे 0 3 1. 2 मायनस 0 इथं येईल 2. 1 मायनस 6 इथं येईल मायनस 5. 4 मायनस 2 इथं येईल 2. आता पुढचं ऑपरेशन बघा, त्याच्या आधी मी इकडचं रफ करतो तोपर्यंत आपल्याला सोडवता येईल. बघा आता हा लास्ट रो लास्ट कॉलम आहे, सो डिवाइड शिवाय ऑप्शन नाहीये. C3 1/6 C3 म्हणजे x इंटू इथं काय येईल 1 0 1 0 1 मायनस 2 इथं 0 0 1 येईल. बट इकडं बघा आता फर्स्ट कॉलम ॲज इट इज, सेकंड कॉलम ॲज इट इज, थर्ड कॉलमला बघा 2/6 मायनस 5/6 2/6. आता या दोघांना 0 बनवायचं. सो बघा आता लास्ट ऑपरेशन येईल आपलं C1 मायनस C3 आणि C2 प्लस 2 C3 आणि ऑपरेशन केल्यानंतर इथं x इंटू आता C1 मायनस C3 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0 1 मायनस 0 0. सो हा येईल 1 0 0. इथं बघा 0 मायनस 0 0 1 मायनस 2 इंटू 0 1च येईल. आणि इथं मायनस 2 प्लस 2 इंटू 1 हे येईल 0. थर्ड कॉलममध्ये काहीही चेंजेस केलेले नाही. आता इकडचं सॉल्व करू. 1 1 2 मायनस 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 C3 किती आहे 2/6. इथं मायनस मायनस प्लस होईल 5/6 आणि इथं येईल 2/6. बघा आहे 6 इंटू 1 6 मायनस 2 इथं येईल 4/6. इथं 6 प्लस 5 11/6 आणि इथं 6 2 जार 12 मायनस 2 इथं येईल 10/6. आता C2चे ऑपरेशन करू. 0 3 1 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 इथं येईल 2/6. इथं येईल मायनस 5/6 आणि इथं येईल 2/6. इथे बघा 2 इंटू 2 4 हे येईल 4/6 येईल. आता इथे बघा 3 मायनस 2 इंटू 5 10/6. 6 3 जार 18 मायनस 10 इथं येईल 8/6.
आणि आता लास्ट बघा येईल 1 + 4/6. 6 1 जार 6 + 4 इथे येईल 10/6. लास्ट कॉलम ॲज इट इज 2/6 - 5/6 2/6. आता x × I इथं 1/6 कॉमन घेऊया. आत बघा काय येईल 4 11 10 4 8 10 2 - 5 2. फायनल आन्सर येईल x = 1/6 × 4 11 10 4 8 10 2 - 5 2. सो हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. इथं आपला मिसलेनियस 2S संपतोय. त्याचबरोबर हे मॅट्रायसिसचं जे लेक्चर होतं ते पण इथं एंड होतोय. सो आता नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत मॅट्रायसिसचे ॲप्लिकेशन्स, इन्व्हर्जन मेथड अँड रिडक्शन मेथड. तोपर्यंत नमस्कार.